नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? हजारो व्होल्टेजचा करंट वाहणाऱ्या विजेच्या तारांवर पक्षी अगदी आरामात बसलेले असतात. पण तोच वायर माणसाने चुकून जरी स्पर्श केला तर माणसाला जोरदार करंट बसतो. असं का होतं? पक्ष्यांना करंट का लागत नाही? चला, आज हेच रोचक विज्ञान निरंजन सायन्स अकॅडमीवर अगदी सोप्या भाषेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. वीज म्हणजे काही जादू नाही, तर इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह आहे. जेव्हा एका ठिकाणी जास्त व्होल्टेज आणि दुसऱ्या ठिकाणी कमी व्होल्टेज असतं, तेव्हा वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहते आणि हाच प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट. पक्षी वायरवर बसतो तेव्हा नेमकं काय होतं? आता प्रमुख मुद्दा आहे का? जेव्हा एखादा पक्षी विजेच्या एका तारेला बसतो तेव्हा त्यांचे दोन्ही पाय त्याच्या एकाच वायरीवर असतात. म्हणजे काय बरं? त्याच्या शरीराच्या एका टोकावर जास्त व्होल्टेज आणि दुसऱ्या टोकावर कमी व्होल्टेज असा फरकच नसतो. आणि जेव्हा व्होल्टेजमध्ये फरक नसतो तेव्हा करंट वाहत नाही. म्हणूनच पक्ष्यांच्या शरीरातून वीज जात नाही आणि त्याला करंट लागत नाही. मग माणसाला करंट का लागतो बरं? आता माणसाचं उदाहरण घेऊया. जर एखाद्या माणसाने विजेच्या तारेला हात लावला आणि त्याचे पाय जमिनीवर असतील तर काय होतं? तारेला जास्त व्होल्टेज आणि जमीन म्हणजे कमी व्होल्टेज, म्हणजेच करंटला तार, माणूस आणि जमीन असा पूर्ण रस्ता मिळतो. यालाच आपण म्हणतो सर्किट पूर्ण होणे. आणि म्हणूनच करंट माणसाच्या शरीरातून वाहतो आणि जोरदार शॉक बसतो. पक्षी कधी करंटने मरू शकतो? आता एक महत्त्वाची गोष्ट, जर एखादा पक्षी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या तारांना स्पर्श करेल किंवा एका तारेला आणि दुसऱ्या लोखंडी खांबाला लागेल तर त्या दोन ठिकाणांचं व्होल्टेज वेगळं असेल. अशा वेळी पक्ष्याच्या शरीरातून करंट वाहू शकतो आणि त्यालाही करंट लागू शकतो. म्हणूनच जास्त व्होल्टेज असलं तरी व्होल्टेज फरक नसेल तर करंट लागत नाही, हे लक्षात ठेवा. तर याचा निष्कर्ष आपण समजून घेऊया. म्हणजे मित्रांनो, पक्षी वाचतो कारण तो फक्त एका वायराला स्पर्श करतो, परंतु माणूस धोक्यात येतो कारण तो तार आणि जमीन दोघांना स्पर्श करतो. हे आहे या संपूर्ण गोष्टीमागचं खरं विज्ञान. अशाच सोप्या, रिअल आणि अभ्यासाला उपयोगी विज्ञानाच्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर नक्कीच